कर्नाटकचा कांदा बाजारात येतोय त्यामुळे आमचे भाव पडतायत. यंदा तो लवकर आला. लवकर आल्यामुळे तर आणखी लवकर भाव पडले आहेत. आत्ताचे जे बाजार भाव आहे ते कदाचित हजाराच्या खाली जातील की काय अशाच परिस्थितीचं किंवा अशा याचं वातावरण सध्या बाजारात आहे. थोडक्यात काय तर शेतकऱ्यांमध्ये भीती घालण्याचं किंवा भीती वाढवण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे शेतकरी दहशतीत आहे आणि या सगळ्याचा परिणाम पॅनिक सेलमध्ये म्हणजे जो त्यांनी 24 कॅरेटचा कांदा जो सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा कांदा साठवलेला आहे तो त्यांनी बाहेर काढावा किंवा ते बाहेर काढतील आणि आत्ताचे जे 1400 भाव आहे ते आणखी खाली येतील असं सगळं तर नाही ना, असा एक प्रकार सध्या घडताना दिसतोय. मी व्हॉट्सअपच्या चॅनलवर काल असं सांगितलं होतं या संदर्भात की कर्नाटकचा कांदा आणि त्याविषयीची सविस्तर माहिती आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये बघूया. तर ज्यांनी ॲग्रो शिवारचं व्हॉट्सअप चॅनल हे केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल किंवा त्याला फॉलो केलं नसेल तर त्यांना इथे कमेंटमध्ये मी पहिल्या कमेंटमध्ये त्याची लिंक दिली आहे. तर ज्यांना ही ताजी माहिती पाहिजे असेल त्यांनी तिथं जा. ज्यांना या चॅनलमध्ये आणखी काही इंटरेस्ट वाटतोय आणि नवीन नवीन माहिती अशीच मिळावी असं वाटत असेल तर त्यांनी या ठिकाणी हिरवा बटन आहे तिथं सबस्क्राईब करा, जेणेकरून या पद्धतीची माहिती तुम्हाला थेट तुमच्यापर्यंत नियमितपणे मिळत जाईल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण घेऊन आलोय आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय किंवा चर्चेचा विषय आहे कर्नाटकचा कांदा आणि महाराष्ट्रातले भाव, महाराष्ट्रातल्या कांद्याचे सध्याचे बाजारभाव. कर्नाटकचा कांदा हा बाजारात आलाय किंवा येतोय त्यामुळे भाव पडतील का हे आपण बघणार आहोत. याचा निष्कर्ष आपण काढणार आहोत. त्याच्यानंतर या सगळ्या माहितीमध्ये माझ्याकडे साधारण कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या दैनिकांमधल्या काही बातम्या आहेत, त्या पण मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. त्यातनं मी काही माहिती गोळा केलेली आहे. दुसरं, कर्नाटकच्या कृषी विभागानं तिथल्या हवामानासंदर्भातला काही एक हे दिलेलं आहे की तिथे पाऊस यंदा किती झालेला आहे, विशेषतः कांदा पट्ट्यामध्ये किती झालेला आहे. तिसरं, हा आर्ली खरीप कांदा काय आहे, हा जुलै आणि ऑगस्टमध्येच कसं काय बाजारात येतो आणि दरवर्षी आमचे भाव पाडतो ते आपण समजून घेऊ. आणि चौथं, माझ्याकडे मागच्या 4 वर्षांच्या किमती मी कर्नाटक आणि या सगळ्या याच्यातल्या बाजारभावांच्या काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याचंही आपण विश्लेषण बघूया. त्याच्यावरनं आपण लक्षात येईन की नाशिकचे किंवा महाराष्ट्राचे किंवा सगळ्या भारताचे कांद्याचे बाजारभाव ऑगस्टमध्ये खरंच पडतात का की वाढले आहेत काही ठिकाणी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण ही सगळी माहिती अतिशय मोलाची आहे. साधारण 8 ते 10 दिवस रोज 4-4, 5-5 तास शोधून ती अनेकांशी बोलून ती मिळवलेली आहे. मला माहिती आहे की या माहितीचं मोल तुमच्यासाठी नक्कीच चांगलं असेल आणि त्याचा तुम्हाला एक डॉक्युमेंट म्हणूनही फायदा होईल. दुसरा एक इशारा देतो की अनेक जण इथले अगदी वैधानिक इशारा वगैरे सह कॉपी करायला लागलेले आहेत. तर कृपा करून असं कॉपी करू नका, कारण हे मी युट्यूबर आणि बाकीच्यांसाठी सांगतोय. कारण ॲग्रो शिवार हे रजिस्टर्ड चॅनल आहे मीडिया शिल्प नावाच्या संस्थेच्या अंतर्गत आणि ही भारताच्या उद्यम विभागाकडे नोंदवलेली नोंदणीकृत अधिकृत संस्था आहे आणि त्याच्या अंतर्गत हा उपक्रम चालतो. म्हणजे उचलली स्टिक आणि केलं लाईव्ह असं नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे याचे कॉपीराईट आहे. कृपा करून कॉपीराईट कायद्याच्या नियमाचा भंग करू नका किंवा तुमच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीचं करू नका. हा सगळा कॉपीराइटेड मजकूर आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र हा मजकूर अतिशय मोफत आहे, कारण याच मजकुराचे किंवा याच सगळ्या कंटेंटचे माहितीचे एका कागदासाठी 30 ते 40 हजार रुपये काही विश्लेषक घेतात. त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्यामध्ये पण भाव कसे पाडले जातात ते पण आपण पुढच्या भागात बघूया. हा कर्नाटकचा विषय आजच्या एक साधारण 15 ते 20 मिनिटात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. नाही झाला तर त्याच्यामध्ये तो पुढे जाऊ शकतो. मग 2 भागामध्ये करूया. आता कर्नाटकच्या आर्ली खरीपाविषयी आपण माहिती घेऊया. महाराष्ट्रामध्ये खरीप आणि लेट खरीपाची कांद्याची लागवड होते. खरीपाची कांद्याची लागवड अर्थातच जेव्हा मान्सूनचा पाऊस येतो साधारण जून जुलैपासून त्याची सुरुवात होते. पण कर्नाटकमध्ये एक असं राज्य आहे की जिथे पूर्व खरीप
किंवा अर्ली खरीप, ज्याला आगाप कांदा म्हणतो, त्याची लागवड होते आणि ती साधारण एप्रिलपासून सुरुवात होते. एप्रिलमध्ये ज्यांच्याकडे पाणी येते बियाणं टाकायला सुरुवात करतात आणि मे किंवा जूनमध्ये रोपांची लागवड करून हे जे पीक आहे हे साधारण जुलैच्या एंडला, खरं तर हे ऑगस्टमध्ये येतं, काही ठिकाणी सप्टेंबरमध्ये हा कांदा बाजारात येतो. तर असा जो कांदा आहे हा कुठल्या कुठल्या ठिकाणी घेतला जातो, त्या सगळ्या याच्यामध्ये त्याची पण काही मर्यादा आहे. हा सगळीकडेच घेतला जात नाही. हा कांदा जो येतो तो आपल्यासारख्या लाल रंगाचा असतो, गोलटीच्या आकारापेक्षाही कमी असतो आणि याची जी साईज जी आहे ती साधारण फार आपल्या याच्यात कम्पेअर करत नाही. पण तिथे मार्केट नसल्यानं बरेचदा हा कांदा महाराष्ट्रामध्ये पाठवतात. इथं त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग होऊन त्याची निर्यात केली जाते किंवा देशाच्या इतरत्र भागात पाठवला जातो. हा कांदा जोपर्यंत बाजारात येत नाही तोपर्यंत कर्नाटकमध्ये त्यांचा नाशिकचा कांदा किंवा महाराष्ट्राचा कांदा जातो आणि स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव कमी असतात. आतापर्यंतचा जर भाव बघितला की कर्नाटकचा कांदा जेव्हा बाजारात येतो त्याला चांगले बाजारभाव असतात. तिथल्या शेतकऱ्यांना पण ती अपेक्षा असते. एका वर्षी तर त्याचे साधारण 6,900 रुपये बाजारभाव होता या कर्नाटकच्या कांद्यासाठी, कारण त्याचे गुणधर्म आहे. या कांद्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, हा साधारण ऑगस्टमध्ये येतो आणि सप्टेंबरमध्ये निघून जातो. याची टिकाऊ क्षमता जी आहे साधारण ती तेवढीच आहे. तर आता माझ्याकडे काही माहिती आहे, काही बातम्या आहे, त्याच्यावरनं आपण बघूया की या कांद्याची आताची परिस्थिती काय आहे. आता असं सांगितलं की कुर्नूलमध्ये 400 क्विंटल कांदा आलाय, त्याच्या आधी कुठेतरी बंगलोरमध्ये 150 क्विंटल कांदा आलाय आणि मग सगळ्यांनी जी भीती घालायला सुरुवात केली. तर खरंच तशी परिस्थिती आहे का? कारण हा कांदा तर दरवर्षी येतो. मागच्या वर्षी भाव पडले होते किंवा वाढले होते ते पण आपण बघूया. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे की आपल्या कांद्याशी म्हणजे महाराष्ट्राच्या कांद्याशी कर्नाटकचा कांदा स्पर्धा करू शकत नाही. याचं कारण तुमचा जो उन्हाळी कांदा आहे तुम्ही मेहनतीने पिकवलेला, त्याचा आकार हा 45 mm वगैरे त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि तो साठवणुकीमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचा असतो. परदेशामध्ये त्याला मागणी असते. कर्नाटकचा कांदा थोडासा तुलनेनं गोलटीचं मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं असतो. आता चित्रदुर्ग जिल्ह्यातली एक बातमी आहे, त्याच्या संदर्भातली काही माहिती माझ्याकडे आहे. यंदा असं झालं की चित्रदुर्ग परिसरातील कांदा मार्चच्या शेवटी काढणीवर आला, पण त्यांचे बाजारभाव पडले. काय सांगितलं गेलं की नाशिकचा कांदा मार्चमध्ये सुरू झाला आणि त्यामुळे हे बाजारभाव पडले. आता विरोधाभास बघा, जशी इथे तुम्हाला सांगण्यात आलं की कर्नाटकचा कांदा इथे आलाय म्हणून तुमचे भाव पडले, तसे मार्च महिन्यात मध्ये किंवा एप्रिलच्या मध्ये तिथे असं सांगण्यात आलं की कांद्याचे भाव या नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्यामुळे पडलेले आहेत. कर्नाटकातल्या अनेक शेतकऱ्यांनी नाशिकमधनं उळे नेले होते, नाशिकमधलं रोपं मागवली कांद्याची, तिथं लागवड केली, मेहनत केली, पण यावेळेस कांद्याचे बाजारभाव कांदा इकडनं जास्त झाल्यामुळे त्यांचे बाजारभाव पडले. आणि गंमत म्हणजे त्यांनी ही लागवड हिवाळ्यामध्ये उशिरा केली होती. बघा यावेळेस पावसाचं जे काही गडबड आहे थोडासा तिथेही तो चांगला पडल्यामुळे आणि नंतरचा जो पाऊस यंदाच्या रब्बीला जसं तुमची लागवड लांबली रब्बी हंगामाची तशी तिथं पण ती लांबली, त्याचा फटका त्यांना बसला. नाहीतर तो कांदा आधी आला असता. ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला सांगितलं जातं की कर्नाटकमुळे भाव पडले, तिकडे नाशिकमुळे भाव पडतात. आता ही पण एक गंमत आहे. याच्यामध्ये असं का सांगितलं जातं याचा शोध तुम्ही घ्यावा. आता कर्नाटकमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळामध्ये स्थानिक कांदा नसतो, तो महाराष्ट्रातून जातो. जसं आपल्याकडे तिन्ही सीझन कांदा सुरू असतो महाराष्ट्रामध्ये, खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा. उन्हाळी कांदा तर स्टोअर करून आपण डिसेंबरपर्यंत चालवतो, तसा तिथे नसतो. आता याच्यामध्ये त्यांनी यंदा जो कांदा लावलाय साधारण दुर्गा नावाचा कांदा आहे, तो बाजारामध्ये येतो सप्टेंबरमध्ये. तेव्हा बाजारभाव चांगले असतात आणि या कांद्याला तब्बल मी जसं म्हणालो की 6,900 पर्यंत बाजारभाव मिळाल्याचं एका ठिकाणी उदाहरण आहे. नोव्हेंबर नंतर उत्तर कर्नाटक मधली बागलकोट, विजयपुरा, गदग इथून कांद्याला सुरुवात होते. आता चित्रदुर्गचा कांदा येईल किंवा त्या परिसरातले कांदे सुरू होतील. आता पुढचं एक आणखी याला पुष्टी करणारी एक बातमी आहे. यंदा असं झालंय की चित्रदुर्ग परिसरात, ही बातमी आहे 15 जूनच्या संदर्भातले, हे सगळे आहे त्याच्यातनं.
या बातमीसाठी मी विजय कर्नाटक आहे, प्रजावाणी आहे, तिथले लोकल दैनिक आहे त्यांचा संदर्भ घेतलेला, हे तुम्हाला सांगायला हरकत नाही. अर्थात या सगळ्या बातम्या कन्नडमध्ये होत्या, त्या ट्रान्सलेट करून घेणं आता सोपं आहे. चित्रदुर्ग परिसरामध्ये 25,000 हेक्टरपेक्षा जास्त कांदा लागवड यंदा झाली आहे. आता मागच्या वर्षी ही 18,000 होती, यंदा ही 85% कांदा लागवड झाली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा 25% जास्त आहे. मागच्या वेळेस जेव्हा चित्रदुर्ग परिसरात कांदा मार्केटमध्ये आला सप्टेंबरमध्ये, तेव्हा त्याला भाव मिळाला होता 6,900 रुपये. यंदा हुबळी परिसरातही चांगली कांदा लागवड झाली, तिथं पंचगंगा आणि दुर्गा हे बियाणं वापरलंय. आता हट्टी परिसरामध्ये आता दुसरी बातमी आहे की 15 जूनच्या आसपास जो पाऊस आला त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. महाराष्ट्रातही असेच नुकसान झाले होते. जो आधीचा कांदा होता तो खराब झाला. आता आणखी एक बातमी आहे, याच्यामध्ये विजयपुरा जो आहे कांद्याचा जो अतिशय चांगला पट्टा समजला जातो, जसं नाशिक आणि नगरचा आहे त्या पद्धतीचा. इथे मुद्देबिहाळ परिसरामध्ये रुडगी नावाचं एक गाव आहे. इथे बसवराज एलगिरा नावाचे शेतकरी राहतात. या शेतकऱ्यानं 6 एकर कांदा केला होता, पण बाजारभाव मात्र 400 रुपये आला. मार्केट लांब होतं, ते किती लांब असावं, कारण 400 ते 500 रुपये बाजारभाव आणि 600 रुपये 700 रुपये येण्या जाण्याचा ट्रकचं भाडं. त्यामुळे तो अतिशय हातबल झाला आणि ते सगळा कांदा त्यानं तिथेच नष्ट केला रोटावेटरच्या सहाय्याने किंवा जे काही त्याच्या याच्यामध्ये असेल. आणि अतिशय वाईट त्याची स्थिती होती. त्याचं बातमी, त्या सगळ्यांची बातमी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून बघितली असेल. त्याचा अंदाज होता की मला चांगला भाव मिळेल, पण तसा मिळाला नाही. 500 क्विंटल कांदा त्यानं फेकून दिला त्या सगळ्या याच्यात. आता या परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची हीच परिस्थिती होती. कांद्याला कर्नाटकमध्ये इरुल्ली म्हणतात आणि कांद्याच्या चाळीला इलारागी असं म्हणतात. तर मग शेतकऱ्यांनी काय केलं, या पारंपरिक पद्धतीच्या या इलारागी ज्या आहेत किंवा कांदा चाळी आहे, तिथं तो कांदा साठवला आणि तो ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत बाजारात ते आणतील. आता तो कसा येईल माहित नाही. आता हा त्या एका परिसरातली स्थिती आहे. पण इथे आणखी एक भाग आहे. जेव्हा तुम्ही कर्नाटकच्या कांद्याचं किंवा एखाद्या विशिष्ट परिसराचा विचार करत असतात, तेव्हा त्याचं हवामानही बघायचं असतं की बाबा आत्ताचं हवामान हे कांद्याला पूरक आहे का, किंवा पाऊस कसा झालाय. यंदा तुम्हाला माहिती आहे की मे महिन्याच्या आसपास पाऊस आला, त्यानं नाशिक परिसरातला उन्हाळी कांदा खराब केला. तसा कर्नाटकमध्ये पण तो खराब केला. आता आम्ही या सगळ्या याच्यामध्ये कर्नाटकच्या कृषी विभागाची तिथे माहिती घेतली आणि त्यांचे अहवाल तपासले. तेव्हा असं लक्षात आलं की अनेक जिल्ह्यांमध्ये साधारण 5 जुलैपर्यंत, म्हणजे जून पासून तर 5 जुलैपर्यंत 20 ते 50% पाऊस कमी पडलेला आहे बघा. आणि याच्यामध्ये मेजर जिल्हे आहेत कांदा लागवड केलेले आहेत. आता याच्या संदर्भातली पण काही पुष्टी करणाऱ्या बातम्या ते मी तुम्हाला सांगेन की जेणेकरून तुम्हाला कर्नाटकच्या कांद्याची भीती बाळगायची की काय करायचं ते बघता येईल. ठीक आहे. बंगलोरच्या ग्रामीण भागात 31% पाऊस कमी पडला बघा या 2 महिन्यामध्ये. कोलारमध्ये 58% खंड पडला. हा कांद्यासाठी फेमस आहे कोलार. चित्रदुर्ग कांद्यासाठी फेमस आहे, 32% पाऊस कमी पडला. बेल्लारी कांदा फेमस आहे, तिथे 46% पाऊस कमी पडला. बागलकोटमध्ये कांदा आता लागवड होईल, तिथं 15% पाऊस कमी पडला. विजयपूर किंवा विजयपुरामध्ये साधारण 27% पाऊस कमी पडला. रायचूरमध्ये 10% पाऊस कमी पडला. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक जिल्हे असे आहेत की जिथे पाऊस कमी पडलेला आहे. विशेषतः उत्तर मध्य कर्नाटक आणि दक्षिण मध्य कर्नाटकाचा जो भाग आहे तिथे पाऊस कमी पडलेला आहे. बेळगाव, हुबळी आणि धारवाड या परिसरामध्ये साधारण 10 ते 15% पाऊस कमी पडलेला आहे, पण तिथं स्पेल नाही, तिथं कांदा येऊ शकतो. ज्या पद्धतीनं यंदा तुम्ही मधल्या काळात एक नकाशा फिरत होता, किनारपट्टीचा जो भाग आहे, कोकण आहे, मध्य महाराष्ट्राचा काही दक्षिण महाराष्ट्राचा भाग आहे, तिथं खूप चांगला पाऊस पडलेला आहे. पण आजही आत्ता कुठे या आठवड्यापासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस सुरू झाला. तर हा जो सगळा परिसर आहे, तुम्ही जर नकाशावर बघितला, पेन्सिल घेऊन ठेवलं की मराठवाडा सोलापूरपासून असं सरळ असं जाऊन पुढे विदर्भ आणि खाली जर आला तर तेलंगणाचा काही भाग घेऊन थोडंसं दक्षिणेकडे कर्नाटकचा काही भाग, इथे पावसाचे यंदा अडचणी आहेत. अजूनही समाधानकारक पाऊस नाहीये. मान्सूनने व्यापला आहे, कदाचित तो जुलैमध्ये किंवा हा व्हिडिओ सांगत असताना आणखी तो पडू शकेल.
पण आताची परिस्थिती अशी आहे. आता तुमची आणखी एक गोष्ट आहे, तिथले कृषी तज्ज्ञ काय म्हणतायत की या सगळ्या याच्यामध्ये पाऊस जर कमी पडला, कारण कांद्याची लागवड झालेली आहे, कांद्याची लागवड कशी झाली ते बघूया. तर 10 जुलैच्या संदर्भातली अगदी परवाचीच बातमी आहे की चिकमंगळूर परिसरामध्ये यंदा उन्हाळ्यामध्ये पाऊस झाला. बघा, मान्सून लवकर होता, पूर्व मान्सून, आणि याच्यामुळे परिणामी कोथिंबीर, कापूस, कांदा एका शेतकऱ्याने किंवा तिथल्या शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली, पण पाऊस नसल्यानं जुलै उजाडला तरी त्याची उगवण झालेली नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भूजल पातळी ऑलरेडी खाली आहे, साठवलेलं पाणी, धरणातलं, बंधाऱ्यातलं पाणी नाहीये. त्यामुळे आता कृषी विभाग असं म्हणायला लागला की यंदा आता कांदा किंवा तिथलं काही बाकीची पिकं येणार नाहीत, बहुतेक आता शेतकरी दुबार पेरणी करतील आणि बाजरीचं पीक तिथे कदाचित वाढेल, कारण बाजरी ही ऑगस्टपर्यंत किंवा जुलैच्या शेवटपर्यंत घेतली तरी, पेरली तरी चालते. त्यामुळे इथे आता कांद्याचं पीक कमी येऊ शकतं किंवा येणारच नाही, अशी स्थिती आहे. आता याला खरं काय कारण आहे याची पुष्टी बातम्यांमधनं किंवा कृषी याच्यामधनं जी होतीच आहे कमी पावसाची. पण पाऊस कमी झाला तर काय होईल? तर खरं तर कांद्याची खरीपाची जी लागवड तिथे चालते, म्हणजे पूर्व हंगामी खरीप कांदा जो अर्ली आता जो मार्केटमध्ये येतो आहे, आणि त्याच्या नंतरचा जो खरीपाचाच कांदा आहे जो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येईल, साधारण सप्टेंबरमध्ये येईल, त्याची लागवड साधारण तिथे मे मध्येच झालेली आहे. पण अनेक ठिकाणी या कांद्याचे बियाणे उगवलेले नाही. अशा ठिकाणी जर साधारण पावसाचा खंड पडला किंवा कमी पाऊस आला लागवड केल्यानंतर, विशेषतः 1 जून ते 5 किंवा 7 जुलैपर्यंत, तर काय परिणाम होतात ते आपण बघूया. कृषी तज्ज्ञ काय सांगतात. पाऊस कमी झाला किंवा खंड पडला लागवडीनंतर तर कांद्याची उगवण कमी होते, कांद्याच्या मुळ्या फुटण्यास वेळ लागतो, कंदाचे पोषण कमी होते किंवा बंद होते, पिकाचा कालावधी लांबतो, उत्पादनामध्ये घट होते, कांद्याची साठवण क्षमता कमी होते. याच्या व्यतिरिक्त जे रोग आणि जे आजार होतात ते वेगळे, कांद्याचा आकार वेडावाकडा होतो, त्यामुळे एकसारखा कांदा येत नाही, आणि बरेचदा अशा कांद्यामध्ये 30 ते 40% उत्पादनामध्ये घट होते. आता या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा ते तुम्ही बघा. मी तुम्हाला फक्त माहिती सांगतोय कर्नाटकच्या कांद्याची किती भीती बाळगायची. आता जो आपला ही सगळी तुम्हाला माहिती सांगितली, आता पुढचा भाग पण अतिशय महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला डेटा सांगणार आहे की कर्नाटकचा कांदा येतो तरी किती, संपूर्ण भारताच्या तुलनेत किती आहे, आणि कर्नाटकच्या कांद्यांना बाजारभाव किती कसे पडलेले आहेत. माझ्याकडे सगळ्या भारतभराच्या राज्यातले बाजारभाव आहे, पण मी तुम्हाला फक्त महाराष्ट्रातले बाजारभाव घेऊया, कारण नंतरचा आपल्याकडे एवढा वेळ नाही, कारण ऑलरेडी आता 17 मिनिटं होऊन गेलेली आहे. ठीक आहे. कृषी विभाग, केंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 मध्ये संपूर्ण भारतामध्ये कांद्याचं उत्पादन होतं 317 लाख मेट्रिक टन. त्याच्यानंतर या वर्षी कर्नाटकच्या कांद्याचं उत्पादन होतं 27.80, म्हणजे साधारण 28 लाख मेट्रिक टन. बघा, म्हणजे भारताच्या उत्पादनाशी त्याचं प्रमाण आहे 11%, साधारण 12%. 22-23 साली भारताचं उत्पादन होतं कांद्याचं 302 आणि कर्नाटकचं होतं 26.65 लाख मेट्रिक टन. 23-24 साली होतं, म्हणजे मागच्या वर्षी 242, आणि कर्नाटकच्या कांद्याचं त्याच्याशी गुणोत्तर होतं ते साधारण 14%. कर्नाटकच्या कांद्याचं एकूण उत्पादन होतं 16.38 लाख मेट्रिक टन. थोडक्यात तुमच्या असं लक्षात येईल की संपूर्ण भारताचा विचार करता कर्नाटकचा कांदा हा 11 ते 14% किंवा साधारण 12-13% सरासरीच्या हिशोबाने हा कांद्याचा हे व्यापतो, आणि साधारण कर्नाटकमधनं जो कांदा येतो तो साधारण 20 ते 25 लाख मेट्रिक टन, फार तर 26 लाख मेट्रिक टन कांदा येतो. कर्नाटकामध्ये कांद्याला किती कांदा लागतो, तर दरवर्षी साधारण 10 लाख मेट्रिक टन कांदा एकट्या कर्नाटकामध्ये लागतो. म्हणजे हा कांदा जरी आला त्यांचा 20 लाख, तर निम्मा कांदा हा कर्नाटकमध्ये खाल्ला जातो. या कांद्यामध्ये आणखी एक गंमत आहे की सांबारचा जो कांदा असतो, ज्याला रेड रोज कांदा जो म्हणतात, तो पण असतो, त्याची निर्यात होते. तो कांदा उत्तरेकडे किंवा आपल्या ठिकाणी त्याची आवश्यकता लागत नाही, काही हॉटेलमध्ये वापरत असतील सांबार वगैरेसाठी, पण या कांद्याचा मसाल्यासाठी, सांबारसाठी, लोणच्यासाठी वापर होतो आणि त्याची निर्यात होते. त्यामुळे तो कांदा त्यातनं बाद झाला.
आणि संपूर्ण भारतभराचा जो कांद्याचं कन्झम्पशन आहे, मला कोणीतरी विचारलं, ते आहे वर्षभरासाठी 195 लाख मेट्रिक टन. ते साधारण 200 लाख मेट्रिक टन आहे. आता तुम्ही विचार करा की तुमचा कांदा खरंच जास्त आहे का कमी आहे. आता शेवटचा टप्पा आहे आणि इथं मी निष्कर्ष सांगणार आहे कर्नाटकच्या कांद्याच्या याच्यानुसार. माझ्याकडे 21 पासून तर आत्ताचे बाजारभाव आहे कांद्याचे, आणि मी तुम्हाला जुलैमध्ये बाजारभाव आणि ऑगस्टमध्ये बाजारभाव काय आहे हे सगळे वाचून दाखवणार आहे. पण एवढा वेळ नसल्यानं मी फक्त आता महाराष्ट्राचा बाजारभाव हे घेणार आहे. कर्नाटकचा कांदा आल्यानंतर भाव पडतात की नाही ते बघूया आपण. ठीक आहे. कर्नाटकचा कांदा बघा, महाराष्ट्रातले बाजारभाव माझ्याकडे आहे. 21 साली जुलैमध्ये होते 1556 आणि ऑगस्टमध्ये झाले 1462. 6% भाव पडले. आणखी पुढे जाऊया. 22 मध्ये महाराष्ट्राचेच आहेत. 1141 होते जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये झाले साधारण 1100 रुपये. 3% भाव पडले. म्हणजे किती भाव पडले तर किती पडतात ते बघा. पण 23 मध्ये मात्र परिस्थिती कशी बघा. कर्नाटकचा कांदा होता का? होता. तुम्ही बघितला कर्नाटकचा कांदा 23 मध्ये, तर तो अतिशय 14% वाढला होता कर्नाटकचा कांदा. असं करून पण 23 ची परिस्थिती थोडी वेगळी होती हवामानाची, तेही आपण बघूया. निर्यातीचे निर्बंध चालू होते व्यवस्थित छान त्याच्यामध्ये, तरी पण 23 मध्ये कर्नाटकचा कांदा 30% वाढला. बाजारभाव जे आहे महाराष्ट्राचे ते 41% वाढले. 23 साली जूनमध्ये 1212 रुपये महाराष्ट्राचे सरासरी कांद्याचे बाजारभाव होते. जुलैमध्ये ते 1716 झाले. 41.58% बाजारभाव वाढले. ठीक आहे. आता 24 मध्ये मागच्या वर्षीची काय परिस्थिती तेही बघूया. मागच्या वर्षी 18% बाजारभाव वाढले महाराष्ट्रातले. 2597 जूनमध्ये होते. जुलैमध्ये ते झाले 3078 रुपये किंवा 3100 रुपये. 18.52% वाढ आहे. आता हे 2 वर्ष 23 आणि 24 मध्ये साधारण 15 ते 30% बाजारभाव वाढलेले आहेत. आणि 21-22 मध्ये जेव्हा कांदा जास्त होता असं सांगितलं जातं, त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव जे आहे 3 ते 5% कमी झालेले आहे. यंदाचा जो कांदा आहे किंवा सगळं वातावरण चांगलं आहे, कांदा बऱ्यापैकी आहे. साधारण 1 ते 1.25 लाख मेट्रिक टननी रब्बीचा कांदा वाढलाय. पण कर्नाटकचे पाऊस, कर्नाटकमध्ये खराब झालेला कांदा, कर्नाटकमध्ये उशिरा येणारा कांदा आणि अर्ली कांदा आता येत असला तरी तो किती येईल आणि याचा परिणाम किती होईल, या सगळ्यांचा विचार तुम्ही करावा. मला असं वाटतं व्हिडिओ जास्त मोठा होतोय, त्यामुळे जर परिणाम झाला तर तो 3 ते 5% बाजारभाव कमी करू शकेन. पण सध्याची स्थिती तशी जाणवत नाहीये. आणि परिणाम नाही झाला तर बाजारभाव कसे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते किती वाढतात आणि कशा पद्धतीने वाढतात. यंदा तशी वाढण्याची स्थिती नाहीये, कारण अर्ली पावसामुळे, अर्ली मान्सूनमध्ये सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे, अर्ली कांद्याचा सुद्धा. त्यामुळे कर्नाटकच्या बातम्या येत राहतील. बांगलादेशच्या संदर्भात निर्यात झाली नाही म्हणून तुमचे भाव पाडण्याच्या संदर्भातल्या बातम्या येत राहतील. मग कधी नाफेडची खरेदी सुरू झाली म्हणून तुमचे भाव पाडले जातील. अशा वेगवेगळ्या कारणांनी तुमचे भाव पडत राहतील. माध्यमांमधनं बातम्या येत राहतील. किती सावध राहायचं, यामध्ये हे भाव पाडणारे किंवा या संदर्भातल्या बातम्या पेरणारे कोण आहेत, आपल्याला ही भीती का घातली जाते, याचा तुम्ही विचार करा. आजच्या पुरतं एवढंच. सावध राहा. चॅनलशी जोडून राहा अधिक माहितीसाठी. ज्यांनी लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करा. आणि कांदा विक्रीचा निर्णय घेताना तो टप्प्याटप्प्यानं घ्या किंवा तुमच्या स्वतःच्या परिस्थितीनुसार ठरवा. ॲग्रोशिवार कुठेही कांदा विक्रीचा किंवा बाजारभावाचे अंदाज देत नाही. कुणालाही कांदा विक्री करा किंवा करू नका असं सांगत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त सावध केलंय. आता पुढच्या काय गोष्टी ते आपण येणाऱ्या काळात बघूया. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.